महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष माननीय श्री अशोकराव स्वामी यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अशोकराव स्वामी विचार मंच व मित्रपरिवार, इचलकरंजी। इचलकरंजीत भीषण आग, विक्रमनगर परिसरात धुराचे लोळ, अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला। शहरातील विक्रमनगर सकाळी सुमारे 11च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। आर्गे भवनच्या पाठीमागील मोकळ्या जागेत लागलेल्या या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले। आगीची तीव्रता इतकी होती की लांबूनही आकाशात काळ्या धुराचे मोठे लोळ स्पष्टपणे दिसत होते। त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी गॅस पाईपलाईनचे साहित्य मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आले होते। या साठ्याभोवती साचलेला कचरा तसेच शेजारील 3 ते 4 वाळलेली झाडे अचानक पेट घेतल्याने आग झपाट्याने पसरली। वाऱ्यामुळे आगीने आणखी भीषण स्वरूप धारण केले। दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली किंवा कोणीतरी जाणून बुजून लावली का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दल व पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले। त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली। घटनेची माहिती मिळताच इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे तसेच नगरसेवक रवी जावळे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी स्थानिक नागरिकांनी परिसरात साचणाऱ्या कचऱ्याच्या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली। यावर महापौर उदय धातुंडे यांनी कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गांभीर्याने घेत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन